नागपूर ही गुन्हेगारीची राजधानी बनले असा हल्लाबोल जयंत पाटील यांनी सभागृहात केला होता। तर फडणवीसांनी नागपुरात ठाण मांडून बसावं कारण कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न या शहरात निर्माण झालाय असंही जयंत पाटील म्हणाले होते। तर त्यावर ज्यावेळेस मी मुख्यमंत्री झालो होतो तेव्हापासूनच काही लोकांचं नागपूरवर विशेष प्रेम आहे असा खोचक टोला उपमुख्यमंत्री फडणवीसांनी लगावलाय। पण अध्यक्ष महोदय, या नागपूरमध्ये काय परिस्थिती आहे? नागपूरमध्ये चोर लुटारू यांनी हैदोस घातलाय। लुटारूंची राजधानी झालेली आहे नागपूर, आणि म्हणून आम्ही म्हणतो की महाराष्ट्रात इतरत्र फिरण्यापेक्षा नागपूरमध्ये ठाण मांडून गृहमंत्र्यांनी बसावं आणि महाराष्ट्रातल्या नागपूरच्या उपराजधानीतला हे गुन्हेगारीचं जे सगळं वातावरण आहे अध्यक्ष महोदय ते एकदा दुरुस्त करावं एवढी आमची त्यांना सूचना आहे। देशामध्ये एनसीआरबी रिपोर्टमध्ये 8व्या क्रमांकावर जर आपण म्हटला तर तो 22व्या 23व्या क्रमांकावर आहे। त्यामुळे विनाकारण नागपूरला क्राईम सिटी, नागपूरचा क्राईम वाढलाय, अशा प्रकारे नागपूरला बदनाम करून नागपूरमध्ये येणाऱ्या इन्व्हेस्टमेंटला या ठिकाणी खोडा घालण्याचा प्रयत्न बंद केला पाहिजे। तर विधानसभेत जयंत पाटलांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केलाय। जयंत पाटील बोलत असताना अजित पवार आणि फडणवीस हे आपापसात बोलत होते। यावेळी जयंत पाटलांनी असं म्हटलं की तुम्ही दोघांनी ठरवावं की कोण बोलणार आहे। त्यावर अजित पवार चांगलेच उखडले। आमचं अंडरस्टँडिंग चांगलं असल्याचं उत्तर अजित पवारांनी जयंत पाटलांना दिलंय। 2 मिनिटं माझं झालेलं नाही, दोघात बसून ठरवा कोण बोलायचं। बसून ठरवायचं काही कारण नाही, आमचं अंडरस्टँडिंग खूप चांगलं आहे। कसं कोणी बोलायचं ते कळतं आम्हाला। अध्यक्ष महोदय, यामध्ये काल कामकाज सल्लागार समितीमध्ये त्याच्यामध्ये वेळ तिथं कमी होता। अंतिम आठवडा प्रस्ताव काल आला, त्यावेळेस विरोधी पक्षाला कळलेलं होतं की बाबा अधिवेशन संपणार आहे। त्यांनी सांगायला पाहिजे होतं अध्यक्षाला की आम्हाला अंतिम आठवडा प्रस्ताव द्यायचा नाही। वेगळं इकडं बोलायचं, बाहेर वेगळं बोलायचं, हे धंदे बंद करा।